नमस्कार. हा नमस्कार बोला. कुठून बोलताय? हा बोलताय कुठून? मी डोंबिवलीवरून बोलतोय. डोंबिवली. ओके. आणि लग्नाचं कोण आहे? मुलगा आहे. मुलगा आहे. काय शिकलाय? 10वी आहे तो. 10वी आहे. आणि काय काम करतो? ना कंपनीमध्ये परमनंट सिक्युरिटी आहे. पण बरं. परमनंट आहे. पण हो हो चालेल ना. आणि पगार किती आहे? पगार आहे 20,000. 20,000. बरं. आता त्याची जन्मतारीख काय? 27 ऑगस्ट 1989. 89चा आहे. ओके. आणि जात कुठली तुमची? आमचं भोई. भोई. भोई म्हणजे पालखीचे भोई. पालखीचे भोई. पालखीचे भोई. ओके. बरं. आता हे 89चा आहे मुलगा. लग्न झालं होतं पहिलं? नाही ना. ओके. बरं. आता राहण्याची व्यवस्था काय आहे तुमची? आमची म्हणजे आम्ही जिथे राहतो आमचं 1 BHK आहे, 1 RK आहे. आणखी एक ठिकाणी 1 RK आहे. म्हणजे आमचे 3 फ्लॅट आहेत. 3 फ्लॅट आहेत. ओके. आणि मुलं किती तुम्हाला? 2 मुलगे आहेत. एक मुलगी आहे. मुलगीचं लग्न झालंय. मोठ्या मुलाचं पण लग्न झालंय. अरे वा. आणि त्याला ना 4 व्हीलर घेऊन दिले. कंपनीमध्ये असते ती गाडी मोठ्या मुलाला. बरं. ठीक आहे. आणि आता डोंबिवलीमध्ये राहता तुम्ही? डोंबिवलीमध्ये राहतो. बरं. म्हणजे तुम्ही आई वडील आणि हा मुलगा राहतो तिथे? आता आम्ही आहे ना सगळे परिवार जो आहे ना आमचा एकत्रच आहे. हो. कारण आमचं सलग आहे ना 1 BHK आणि 1 RK म्हणजे कंबाईंड आहे ना. त्यामुळे पुष्कळ आमच्यावर जागा आहे ना. म्हणून सगळे आम्ही एकत्र राहतो. अरे वा. मुलगी सोडून. मुलगी आहे ना तिचं लग्न झालं? वेस्ट मध्ये असते. हो हो. कुठे असते? डोंबिवली वेस्ट. डोंबिवली वेस्ट. आणि तुम्ही डोंबिवली ईस्ट? डोंबिवली ईस्ट. ती पण जॉब करते. तिचा हजबंड पण जॉब करतो. सगळं काय आहे. बरं. ठीक आहे. चालेल. आणि गाव कुठे तुमचं? आपलं महाड तालुका आहे ना. महाड तालुका. महाड. महाड तालुका आहे. महाड माहिती आपल्या रायगडमध्ये. रायगडमध्ये. हो. माणगाव महाड येतो. हो हो. कळलं. कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी. होय होय. तिथं आमचं आहे ना गाव आहे दासगाव म्हणून. आमचे वडील ASI होते. अरे वा. आणि मी सिद्धार्थ मेजर आर्मी रिटायर्ड आहे. अरे वा वा. आणि माझा भाऊ सब इन्स्पेक्टर होता. अरे वा. मस्त. फक्त काय मुलाचं जर आहे ना एकाच लग्न राहिले. बरोबर. आणि गोरेगाव मध्ये आम्ही दासगाव राहतो. शेतीवरी असते दासगावला. पण आमचे वडील ASI होते आणि गोरेगावला आम्ही घर बांधलं. होय का? पण आता तिथे आम्ही सध्या नसतो. आम्ही इथे ना इथं स्थायिक झालो डोंबिवलीमध्ये. होय का? बरं. 79 मधला आहे ना मुलगा? 89 की 79 बोलात? 1989 मधला. ओके. बरं. ठीक आहे. आणि शिक्षण काय म्हटलं? 10वी शिक्षण. ओके. आणि GTL कंपनीमध्ये परमनंट आहे पण तो. होय. ठीक आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती नाही. परमनंट कंपनी आहे. कळलं. तुम्ही पूर्वी कधी नोंद केलात का कुठे? पूर्वी आहे ना ते छोट्या ना. कोणाचं नाव सांगू नका. पण ट्राय केली होती. पण ते काय अपयश आलं. कारण माझे हायफाय शिकलेल्या मुली असतात. खरं. नाही असं काय नाहीये. इथे तुम्हाला परफेक्टली स्वतःहून मिळत जातील. कारण रिझल्ट खूप चांगला आहे. सकाळी पण एकाने सांगितलं मला रिझल्ट. आणि ते एवढे खुश होते की मला खूप बरं वाटलं. अतिशय खुश होते ते म्हणाले खूप ट्राय केली आम्ही पण एवढी स्थळं येत नव्हती. आणि त्यांना भरपूर स्थळं आली. त्यापैकी 2 स्थळांना ते भेटणार आहेत. ते बोलले आम्ही व्यवस्थित बोलणं झालं आमचं आणि आम्ही भेटणार आहोत आता 2 स्थळांना बघायला. मी सांगितलं म्हटलं अजून पण बघा म्हटलं. असं काही नाही. आपल्याला पुष्कळ मुली भेटणार म्हटलं. कारण खेड्यापाड्यात किंवा लपलेल्या मुली असतात. बऱ्याच मुली अशा असतात ना आजूबाजूलाच असतात आपल्या. पण कसं होतं की त्यांना आपली माहिती पोचत नाही की नक्की कोण चांगलं आहे आणि नक्की कोण आपल्याला खात्रीशीर स्थळ देईल हे माहिती नसतं. आणि त्याच्यामुळे ते येत नाहीत असं.
तर ते खूप खुश होते आणि ते मला खूप आशीर्वाद देत होते. मला खूप बरं वाटलं. हो, दिवस चांगला गेला त्याच्यामुळे माझा. आणि मला एका मुलीच्या वडिलांनी पण एक गोष्ट सांगितली मला, आणि ती मला माहितीच होती की मॅट्रिमोनीवर विश्वास राहिला नाही आणि म्हणून आम्ही फोटो देणार नाही, म्हणून ते फोटो देणार नाही बोलले. मी सांगितलं म्हटलं मी ट्राय करतो, मला फोटो आणि बायोडेटा पाठवून द्या. तर ते म्हणाले तुम्हाला आम्ही फॉलो करतोय पण तरी पण आम्ही आमच्या मुलीचा फोटो बायोडेटा नाही देणार बोलले. ठीक आहे म्हटलं, काय टेन्शन नाही म्हटलं, असं काय नाही, तुम्ही म्हटलं ना बघत राहा म्हटलं, व्हिडिओ बघत राहिलात ना तरी सुद्धा तुमचं होणार म्हटलं म्हणून सांगितलं त्यांना. असं काय बोलू, कारण पर्याय नाही, कारण सगळीकडे जे चाललंय ना त्याला स्वीकारावंच लागणार. असं ठीक आहे, चालेल. बरं, तुमचा नंबर सांगा फक्त. हा, तुमचा हा आता आलाय ना तो नंबर सांगा फक्त. नंबर बघा 9372 137745. हा ना, व्हॉट्सअप नंबर आहे. हा नंबर तुमचा ना. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि काय सांगायचं आहे का तुम्हाला? नाही ना? नाही सांग, म्हणजे माझी जी रिअलिटी आहे ना ते मी साधकाला आहे ना, आणि काय म्हणजे डिसिप्लिन्स माणसं आहेत पहिलेच. हो. आणि अगर गरीब मुलगी अगर असेल ना तरी आम्हाला चालेल. ना असं काय नाही साहेब, चांगल्या घरची मुलगी भेटेल तुम्हाला, कारण नॉर्मल मुलं